नाशिक धरणामधून नांदूर मधमेश्वर कालव्यामध्ये पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील गंगापूर आणि वैजापूर तालुक्यामधील शेतकरी प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे गोदावरी पाटबंधारे कार्यालयासमोर आंदोलन देखील सुरू होतं। यावेळेला जोरदार घोषणाबाजी देखील केली गेली। हक्काचे 11 TCMC पाणी मिळावे यासाठी शेतकरी आक्रमक झाले असून आतापर्यंत फक्त 3 TMC पाणी मिळाल्याचं शेतकऱ्यांचं मत आहे। दरम्यान आमचा पाणी प्रश्न लवकरच मार्गी लागला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। आमचं आंदोलन आज आमचं नाशिक जिल्ह्यातून 11 TMC पाणी जे येतं त्यातून फक्त 3-3.5 TMC पाणी आम्हाला आतापर्यंत मिळालेलं आहे आणि प्रत्येक वर्षी 2004 पासून आम्हाला जे पाणी चालू झालेलं आहे तर त्यापासून आम्हाला आतापर्यंत संघर्षच करावा लागत आहे। प्रत्येक रोटेशनला आम्हाला शेतकऱ्याला प्रत्येक वेळेस घरदार सोडून आम्हाला इथं औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला यावं लागतंय। प्रत्येक रोटेशनला आम्हाला भांडावं लागतंय शासनाशी आणि त्याकरता शासनाला माझं एक निवेदन आहे की त्यांनी आमचं हे तळमळीचं जे म्हणणं आहे ते त्यांनी लक्षात घेऊन आमचं जे 11 TMC पाणी आहे ते पूर्ण पाणी आम्हाला रोटेशन प्रमाणे त्यांनी द्यावं हीच आमची शेतकऱ्याची तळमळीची विनंती आहे। आणि आता इतका दुष्काळ पडलेला आहे की अक्षरशः जनावराला हिरवा चारा नाही, पशु पक्षी मरत आहेत आणि आमच्या ज्या माता भगिनी त्यांना लांब लांबून डोक्यावर पाणी आणावं लागतंय। त्याकरता शासनाला एकच विनंती आहे की आम्हाला आमचं जे म्हणणं आहे ते तात्काळ त्यांनी मान्य करावं आणि तात्काळ आम्हाला उन्हाळी आवर्तन सोडावं हीच आमची शेतकऱ्यांच्या वतीने मी विनंती करतो। मी बाळासाहेब भाऊसाहेब धनवटे शेतकरी, गंगापूर तालुका, वाळगाव मांजरी माझं गाव आहे आणि सुदामदादा भडके यांच्या अध्यक्षतेखाली